चौरास चौरास म्हणून गाव आहे नर्मदे. हा मित्र आहे माझा बबन काणे म्हणून. हा अजून 2 महिने लागतील. हा फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा. नाही ओंकारेश्वर सुरुवात आणि शेवट. अमरकंटला सुरुवात आणि शेवट ओंकारेश्वर. जाणार अमरकंटवरनं मग आम्ही हा जोग महाराजांचा आश्रम आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय व्यवस्थितपणा. सगळे महाराष्ट्रातले लोक आहेत. आता सूस गावातली लोक आहेत सेवेला आणि बीडचे महाराज आहेत. नर्मदे हर हा आश्रम बनवलेला आहे. हे किचन आणि कदाचित माईचं मंदिर असेल. हे नर्मदा मैया. हे तो मनुष्य चाललाय तिकडे. वरती टॉयलेट आहेत पत्र्याच्या, व्यवस्थित बनवल्यात. पाण्याची टाकी वगैरे ठेवलेली आहे. कुठे काही घाण नाही आहे. सुंदर बनवलं आहे. आणि जोग महाराजांचं मोठं कार्य आहे इकडं. खलघाटला पण त्यांचा आश्रम आहे. त्याच्यानंतर एक मागच्या गावात आम्हाला त्यांनी विनंती केली होती की एक तिखट खाऊन जा प्रसाद म्हणून, पण आम्ही त्यांनीच दिलेला नाश्ता एवढा होता. सुंदर आणि चांगला आश्रम. मन अगदी तृप्त होतं. पवित्र असं ठिकाण. आणि चौरास म्हणून गाव आहे पुढे. तर हे वरती बरास असं म्हणून गाव आहे आणि त्याच्या पलीकडे गाडरवाडा आहे. गाडरवाडा 12 किलोमीटर. आता इथून तो कमीत कमी 16-17 किलोमीटर असेल. हा पलीकडचा तट, ते पुलाचं चाललेलं बांधकाम. आणि हे जे कुत्रं बसलेले ना, हे ओंकारेश्वराहून पाठीमागं आलेले आहे. कोणी त्याला बोटीतून आणलं माहीत नाही, पण ते आहे बरोबर. काल 21 तास 21 किलोमीटर आमच्याबरोबर चाललेलं कुत्रं होतं. ते एका आश्रमात थांबलं. आता हे इथेच बसून राहणं, कोणाला त्रास नाही देणार, काय नाही, मिळेल ते खातं आणि पोत्यावर बसून राहतं. ही मैयेची महती. कदाचित मागच्या जन्मात त्याची परिक्रमा अपूर्ण राहिली असावी किंवा इच्छा असून करता आली नाही. बरीच लोक प्रशंसा करतात त्याची. अतिशय सुंदर आश्रम, अतिशय व्यवस्था चांगली. नर्मदे हर. माझ्या चॅनलला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी आत्तापर्यंत म्हटलं नव्हतं. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती. नर्मदे हर.